जे शेतकरी पीएम किसान पासून वंचित राहिले होते त्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। कारण की आता पुन्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग शेतकरी या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात। मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत। पुन्हा एकदा सरकारतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे, म्हणजेच अर्ज प्रक्रियेला नव्याने पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का अजूनही नोंदणी नाही केलेली तर ही तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे। देशातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, पण काही जण विविध तांत्रिक कारणामुळे अद्याप या सुविधेपासून दूर राहिले आहेत। अशा शेतकऱ्यांसाठी सरकार 15 एप्रिल 2025 पासून नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे। या योजनेत नोंदणी झाल्यानंतर मागील काही हप्त्यांचे पैसेही मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते बघूया। जर तुम्ही अद्याप या योजनेत नाव नोंदवले नसेल तर पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। ते म्हणजे काय ते बघूया। शेतीयोग्य जमीन असणे गरजेचे आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक व पीएम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक आहे। या 3 अटी पूर्ण करणारे शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करायची ते बघूया। जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या म्हणजेच pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। नंतर नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा। संपूर्ण आवश्यक माहितीवरून अर्ज सबमिट करा। असे केल्याने तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल। या दरम्यान पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता त्वरित नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकेल। सरकारच्या योजनेमुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होणार आहे।